आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी आहेत। सर, काय सांगाल, आज सत्ताधारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करताना पाहायला मिळालं। सत्ताधाऱ्याचं पायऱ्यावरचं आंदोलन म्हणजे नेमकं काय हा प्रश्न आम्हालाही आता पडतोय। कारण सत्ताधाऱ्यांना पायऱ्यावर आंदोलन करायची पाळी येते, हे अपयश सरकारचं आहे की जाणून बुजून विरोधकांना पायऱ्यावर आंदोलन करू द्यायचं नाही, महत्त्वाचे मुद्दे समोर आणू द्यायचं नाही, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। काल नागपूरमध्ये मोठी दगडफेक झाली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, याकडे कसं बघता तुम्ही विरोधी आमदार आहात? सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब हे गृहमंत्री देखील आहेत आणि नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला आहे किंवा त्यांचं मतदार क्षेत्र आहे। त्यामध्ये ह्या घटना होत असतील तर या घटनेशी संबंधित अधिकाऱ्यांवर त्यांनी कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि ते तसं आश्वासनही दिलेलं आहे। परंतु ज्या वेळेस औरंगजेब हा मुद्दा येतो त्यावेळेस राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला दिसतो, विधानभवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला दिसतो। परंतु ह्या घटनाच होऊ नये अशी सक्त कायदा किंवा कारवाई जर शासन करायला सुरू करेल तेव्हा या घटना थांबतील आणि या घटनांवर वेळ जाणार नाही। प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा होण्यापेक्षा केवळ असे धार्मिक मुद्द्यावरती सातत्याने चर्चा होती अशी जनभावना आहे। जनभावनेचा नक्की मी आदर करतो आणि जनमानसामध्ये ही प्रतिक्रिया जेव्हा मी मतदारसंघात जातो तेव्हा आमचे शेतकरी विचारतात, आमच्या कर्जमुक्तीचं बाबतीमध्ये काय झालं, आमच्या पीक विम्याबाबत काय झालं, आमच्या अतिवृष्टीबाबत काय झालं, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी विचारतात आम्हाला कायम करणार का, अंगणवाडी कार्यकर्ता विचारतात आमचं मानधन वाढवत आहे का, बेरोजगार युवक म्हणत आहेत आम्हाला रोजगार मिळणार काय। ह्या अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवर सभागृह खूप वेळ चाललं पाहिजे, परंतु त्या प्रश्नांना कुठंतरी थोडंसं सबसाईड गेल्याची भावना आमच्या नवीन सभासदांमध्ये होते किंवा नवीन आमदारांमध्ये होते। जर हे असंच चालत राहिलं तर महत्त्वाचे मुद्दे बाजूला राहतील आणि ज्या मुद्द्यांवर सरकार मनात आणलं तर काही मिनिटांमध्ये कारवाई होऊ शकते। औरंगजेबावर बोलणाऱ्यावर फक्त 2 मिनिट बोलून यांच्यावर संबंधितावर कारवाई करणं हे अपेक्षित त्या ठिकाणी होतं, परंतु त्या मुद्द्यावर 2-2, 3-3 दिवस बोलवून सभागृहामध्ये दुसरे विषय न घेता त्याच मुद्द्यावर वारंवार चर्चा होणं आणि सभागृहाचा वेळ जाणं हे कुठंतरी थांबलं पाहिजे अशी माझ्यासारख्या नवख्या आमदाराची भावना या ठिकाणी आहे। शिवसेना शिंदे गटाचं म्हणणं आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंचं असं म्हणणं आहे की औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राला लागली कलंक आहे, ती लवकर पुसली पाहिजे। आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला थोडासा तपासला पाहिजे। ज्या वेळेस मुस्लिम शासनकर्ते किंवा सरदार किंवा त्यांच्यापैकी कोणी जर इथं मृत्युमुखी पावला तर त्या संदर्भामध्ये शिवरायांनी त्याच्या बाबतीमध्ये थोडासा सन्मान त्या ठिकाणी दाखवलेला होता। आपण शिवरायांचे पाईक आहोत आणि जर एखाद्या वेळी एखादी जर वास्तू त्या ठिकाणी त्यांच्या पराक्रमाची शौर्याची साक्ष देत असेल तर नक्की कायद्याच्या चौकटीत राहून संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला त्या बाबतीमध्ये गोंधळ न होता महाराष्ट्राची जी आपली परंपरा आहे सर्व धर्मसमभावाची त्यामध्ये आपल्याला काय उपाययोजना करतील हे शासनानं पाहिजे। माझं म्हणणं असं नाही की कबर ठेवा किंवा कबर तोडा, पण महाराष्ट्राच्या इतिहासाची जी साक्ष गेली 400 वर्षे छत्रपती शिवरायांचा जीवनचरित्रामधून आपण घेतो आहोत, काही शिकवण घेतो आहोत, ती शिकवण आपण लक्षात ठेवली पाहिजे। हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।